रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असलेल्या या पत्रकार परिषदेस उपस्थित या शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय वाघुले, भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सुरू आहे आणि या ठिकाणी प्रचार होत असताना महाविकास आघाडीच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारच्या आरोपांची त्यांच्या कारकिर्दीतील मालिका आजपासून त्या ठिकाणी एक प्रचारातलं अभियान म्हणून आणि महाविकास आघाडीचा खरा चेहरा या ठिकाणी राज्यातील जनतेसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण बघाल की द्रोही अशा प्रकारचं केवळ वक्तव्य करत बसणारे महाविकास आघाडीचे नेते, विशेषतः उद्धवजी ठाकरे साहेब यांनी खरं म्हणजे अनेक अर्थाने या ठिकाणी द्रोह किंवा द्रोही भूमिका त्या ठिकाणी निभावलेली आहे. ते महाराष्ट्राच्या विकासाशी द्रोह करतात, विकासद्रोही आहेत. ते त्या ठिकाणी जनतेच्या प्रश्नांच्या संदर्भात द्रोही आहेत. ते धर्मद्रोही आहेत आणि त्या ठिकाणी राज्याच्या विकासात द्रोह करण्याची भूमिका या ठिकाणी महाविकास आघाडीने त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं प्रगती आणि स्थगिती अशा प्रकारचा सामना या निवडणुकीत होणार आहे. जे उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं त्यावेळेला अनेक प्रकल्पांना, मुंबईतील मेट्रो असेल, कोस्टल असेल, हायवे असतील, येणारे उद्योगधंद्यांचे प्रकल्प असतील, सगळीकडे स्थगिती देण्याचं काम महाविकास आघाडी सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि नेमकं राज्यातल्या जनतेच्या सुदैवानं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि ते जर आलं नसतं तर महाराष्ट्राचं पूर्णपणे विकासाच्या दृष्टीनं वाटोळं या महाविकास आघाडी सरकारने केलं असतं. आणि मग शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रगती या ठिकाणी या महाराष्ट्राची जी थांबली होती ती गती न करण्याचं काम या साऱ्या आमच्या नेतृत्वाने या ठिकाणी केलेलं आहे. कारण उद्धवजी ठाकरेंची कारकीर्द आपण बघाल की एक ठप्प कारकीर्द होती. सरकार नावाची यंत्रणा हलतच नव्हती. हलत नव्हती म्हणण्यापेक्षा मातोश्रीतनं ते मंत्रालयात एकाच दुसऱ्या वेळेला 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी गेले असतील. आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री शिवसैनिकाला करेन म्हणण्यापेक्षा स्वतःच मुख्यमंत्री खुर्चीवर त्या ठिकाणी बसले. परंतु खऱ्या अर्थानं नंतर शिवसैनिक या राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याच्या विकासाला आपण त्या ठिकाणी गती दिली. आणि म्हणून अनेक प्रकल्प मी सांगेन
की केंद्र सरकारचा निधी काही प्रकल्पांना असतो आणि राज्याचा हिस्सा काही प्रकल्पांना असतो. परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये केवळ श्रेय मोदी साहेबांना जाईल, भारतीय जनता पार्टीच्या सरकारला जाईल. यासाठी आपल्या अहंकारापोटी राज्याचा हिस्सा न देता अनेक प्रकल्प त्यांनी त्या ठिकाणी थांबवले होते. जीएसटीचे पैसे त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून आणण्यातही जायला त्यांना कमीपणा वाटत होता. म्हणजे आपला अहंकार, इगो हा राज्यापेक्षा, जनतेपेक्षा मोठा समजणारे उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 2.5 वर्षात आपल्या महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम केलं. परंतु नेमकं आपण बघाल की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावर शिंदे साहेब दिल्लीला गेले, देवेंद्रजी गेले. जीएसटीचा मोठा परतावा 100% या ठिकाणी आणला. अनेक प्रकल्प जे स्थगित होते, राज्याचा हिस्सा द्यायचा होता, त्या प्रकल्पांना त्या ठिकाणी मंजुरी दिली, हिस्सा उपलब्ध केला आणि केंद्र आणि राज्याच्या मदतीनं हातात हात घालून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य प्रगतीकडे जाताना आपल्याला दिसतंय. मुंबईतल्या अनेक मेट्रो असेल, आरे कुलाबा मेट्रो असेल, अनेक विकासाचे प्रकल्प असतील, हे स्थगित झाले होते. आणि आपण बघाल तर आरे आणि कुलाबा याच्या स्थगितीमुळे, निरंजनजी या, त्याच्यामुळे जवळपास 14,000 कोटीचं नुकसान केवळ स्थगितीमुळे त्या ठिकाणी झालं. हे मी एक उदाहरण आपल्याला सांगितलं. आपण बघाल राज्यातले प्रकल्प ठप्प होते. वॉटर ग्रीड मराठवाड्याचा, उत्तर महाराष्ट्राला नारपार त्या ठिकाणचा प्रकल्प असेल, वैनगंगा नळगंगा प्रकल्प विदर्भातला असेल, कोकणातलं पाणी उचलून नेण्याचा विषय असेल, सारे मोठे प्रकल्प देवेंद्रजींच्या नेतृत्वाला खाली गतीनं त्या ठिकाणी मार्गी लागले. आणि कधी नव्हे एवढं ऐतिहासिक काम सिंचनाच्या क्षेत्रात या ठिकाणी झालं. म्हणजे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून एक आदर्श या राज्यात निर्माण झाला होता, ज्याने जमीन ओलिताखाली मोठ्या प्रमाणावर आली. आणि त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळामध्ये केवळ 6 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती. आणि त्याच वेळेला फाईल हलत नाहीत हे त्यावेळेचे त्यांचे पाटबंधारे मंत्री जयंत पाटील स्वतः बोलत होते. परंतु देवेंद्रजी पाटबंधारे जलसंपदा मंत्री म्हणून जवळपास 106 प्रकल्पांना सुप्रमा देण्याचं काम त्या ठिकाणी झालं. हे करत असताना एका बाजूला विकास प्रकल्प गतीनं जात आहेत, त्याचबरोबर सरकार हे सर्वसामान्यांसाठी असतं, गरिबाच्या कल्याणासाठी असतं. या जाणीवेतनं, संवेदनशील भावनेतनं सरकारने काम केलं. आज माझ्या लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे एक राज्यातील गेम चेंजर व्यवस्थाच नव्हती. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचं दालन उघडच नव्हतं, मुख्यमंत्री कधी बसतच नव्हते. फेसबुक लाईव्ह वरनं महाराष्ट्रातल्या जनतेला हात धुवा, मास्क लावा याच्या पलीकडे मार्गदर्शन नव्हतं. कोविडमध्ये भ्रष्टाचार, कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार, बॉडी बॅग घोटाळा, भ्रष्टाचार, खिचडीत त्या ठिकाणी घोटाळा, औषधं, कोविड सारख्या प्रसंगात औषधात घोटाळे. आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचारी 2-2.5 वर्षाची कारकीर्द त्या ठिकाणी गेली. आणि आज आपण बघाल की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजी दादांच्या नेतृत्वाखाली हे राज्य त्या ठिकाणी गतीनं प्रगती करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. उद्धवजी द्रोही, महाराष्ट्र द्रोही अशा टीका आमच्यावर करतात, भारतीय जनता पार्टीवर करतात. कालही आदित्य ठाकरे
बोलले की भाजपचं समर्थन करणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह आहे. तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे द्रोह केलेत? तुम्ही धर्मद्रोह केलात. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतली, आपण त्या भूमिकेला तिलांजली दिली. दस्तूर खुद्द वडिलांच्या भूमिकेशी आपण छेद केलात आणि जाऊन ज्याने आयुष्यभर या भूमिकेला विरोध केला त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेशी आपण द्रोह केलात. जनतेच्या कल्याणाच्या योजना आपण त्या ठिकाणी मोठमोठ्या जाहीर केल्या, कर्जमाफी जाहीर केली, अंमलबजावणी केली नाही. त्याच्यामुळे जनतेशी आपण द्रोह त्या ठिकाणी केलेला आणि महाराष्ट्राच्या विकासाशी एकंदर आपण त्या ठिकाणी द्रोह केलेला आहात आणि त्याचं उत्तर महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी देणार आहे. आणि लोकसभेत जे काही यश मिळालं त्याच्याने हुरळून गेलेत. अनेक नॅरेटिव्हच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून ज्याचा अनेकदा उल्लेख आम्ही झालाय. परंतु कोकण सावंतवाडीपासून मुंबई MMR रिजन जो शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला होता तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. तिथे भरघोस यश भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला किंवा आमच्या महायुतीला मिळालेलं आहे. आणि येणाऱ्या काळात तर 100% 100% भाजप आणि महायुती आमच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणा आणि मुंबईत त्या ठिकाणी यश मिळवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, अशा प्रकारचं चित्र आज या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या मागे या सर्व द्रोही महाविकास आघाडीच्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आमच्या पाठीशी उभं राहावं, आशीर्वाद द्यावा. आणि पुन्हा एकदा ज्या गतीनं महाराष्ट्राचा विकास होतोय त्यासाठी या ठिकाणी महायुतीचं सरकार यावं, अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी आपल्याला करतोय. आणि रोज या ठिकाणी यांच्या अशा प्रकारची द्रोहाची मालिका वेगवेगळ्या विषयाची भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं आपल्यासमोर त्या ठिकाणी आणली जाईल. काय विचारायचं असेल तर विचार. संजय राऊत हाच बेकायदेशीर किंवा त्या ठिकाणी बिनबुडाचं निराधार बोलणारा अशा प्रकारचा नेता वक्ता आहे. खरं म्हणजे बहिणींच्या बाबतीत त्यांना कुठल्याही प्रकारचे लाज शरम नाही अशा प्रकारचे वक्तव्य गेले काही दिवसात येत आहेत. रश्मी शुक्लांच्या बाबतीत जे काही आयोगाने निर्णय घेतला तो त्यांचा प्रशासकीय भाग आहे, त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. परंतु त्या एका महिला आहेत. आपल्या राजकारणासाठी महिलांचा किती उद्धार करावा. सुनील राऊत यांनी सुवर्णा करंजे यांना बळीचा बकरा केलाय, त्यांना कापून टाका सांगितलं. तर त्यांचेच भाऊ, ते कुठलाच लगाम नाही तोंडाला. अरविंद सावंतने तर कहर केला की आमची शायना NC यांना इम्पोर्टेड माल, म्हणजे यांची जीभ कशी झडत नाही. त्यांना तशा प्रकारचं वक्तव्य केलं. आपण बघाल बंटी पाटील काँग्रेसचे नेते, मधुरिमा ना राजे, त्यांच्या संदर्भात काय वक्तव्य केलं. शाहू गादी, छत्रपतींच्या गादीचा, शाहू महाराजांचा त्या ठिकाणी अपमान केला. त्याच्यामुळे महिलांच्या बाबतीत कुठेही सन्मान नाही. आणि त्याच्यामुळे माझ्या महिला भगिनी ह्या नीट त्या ठिकाणी पाहतायत आणि त्या बोलत नाहीत. मतदानाच्या माध्यमातून या महाविकास आघाडीला चारी मुंड्याचीत माझ्या या बहिणी केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यांचं जी अवहेलना, जो अपमान अशा प्रकारच्या वक्तव्यातनं होतोय त्याचा पुरता बदला त्या घेतील. नाही, त्यांना आमची काळजी करू नका, आम्ही समर्थ होती एकमेकांची काळजी घ्यायला. संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंना धोका आहे, त्याची काळजी त्यांनी घ्यावी. उद्धव ठाकरेंबरोबर राहून त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी कांड किंवा कुंभाड रचत असतात,
याची उद्धवजींनाही कल्पना आहे. त्याच्यामुळे पक्षात राहून पक्षप्रमुखांना धोका देणारा त्याच्या नजरेला तसंच दिसणार. भाजपची जी म्हणून शिवसेनेचे म्हणून म्हणजे कदाचित भाजपला येईल. नाही, आमचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आहे. कालही आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलंय की आम्ही प्रयत्न सोडलेले नाहीत. कारण एखादी गोष्ट महायुती म्हणून झाली तर त्याला आणखी ताकद मिळते, अर्थ राहतो. आम्ही त्या ठिकाणी समर्थन दिलंय, परंतु शिवसेनेनेही दिलं तर महायुती म्हणून आम्ही एकोप्यानं त्या ठिकाणी सामोरं जातो, एक चांगला संदेश जाईल. त्यामुळे आमचा शेवटच्या क्षणापर्यंत सरवणकरांचा किंवा शिवसेनेचा अमित ठाकरे यांना पाठिंब्यासाठी प्रयत्न राहील. असं संजय राऊतच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं पाहिजे असं काही नाहीये. किंवा उठलं की 10 प्रश्न संजय राऊतवर. संजय राऊतना माझं आव्हान आहे, फोकटची पोपटपंची करण्यापेक्षा कुठल्या गाड्या, तक्रार करा पोलिसांना, तक्रार करा आयोगांना. त्या ठिकाणी काही बोलायचं हा संजय राऊतचा धंदा झालाय. मला सांगा, आता गाड्या आहेत, तक्रार करायला यंत्रणा आहेत, पोलिसांना करू शकतो, निवडणूक आयोगाला करू शकतो, परंतु काही खोटं बोलायचं. उद्या आम्ही असे बेताल आरोप केले तर चालतील का? गाड्या पकडल्या तर पकडून द्या, तक्रार करा. आणि हे आता मोठ्या प्रमाणावर होणार आहे, कारण आता त्यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारची चिटिंग रोज ते त्या ठिकाणी वक्तव्यांची करणार आहेत आणि लोकांना दिशाभूल किंवा संभ्रमित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. त्याच्यामुळे रोज खोटं रेटून बोलण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न राहील. परंतु जनतेला आता संजय राऊत निराधार बिनबुडाचं खोटं बोलतात हे आता कळून आलेलं आहे. प्रफुल्ल पटेलांची भूमिका आहे, त्यांच्या पक्षाचे ते आहेत, स्वाभाविकपणे ते त्यांच्या मागे उभे राहणार. आता आम्ही अशी भूमिका घेतली ती व्यापक दृष्टिकोनातनं घेतलेली आहे ना. जर ते निर्दोष असते तर त्या ठिकाणी आम्ही समर्थन दिलं असतं. नाही, जरांगे दादांनी अत्यंत चांगली भूमिका घेतलेली आहे आणि मी विश्वास देतो की त्यांना मराठा समाजाच्या हितासाठी आणि आरक्षणासाठी जे काय करायचं आहे ते महायुतीच सरकार करेल हाही विश्वास देतो. ना त्यांच्याही लक्षात आले की महाविकास आघाडी काही करू शकत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली असावी. शेवटी विश्वास आम्हीच देऊ शकतो हे मराठा समाजाला आणि महाराष्ट्राला माहिती आहे.